मंडळी, माझ्या YouTube चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आणि आजचा आपला बेत आहे अंडा कढी आणि तांदळाची भाकरी। चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया। रेसिपीला सुरुवात करायच्या आधी जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर एक लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका। आपण पॅन हा गरम करायला ठेवलेला आहे। पॅन मध्ये आपण थोडंसं तेल टाकणार आहोत आणि ही अंडी आपण उकडून घेतलेली होती। ती अंडी आपण मध्ये असे भाग करून घेतलेले आहेत। पॅन मध्ये आपण तेल गरम झाल्यावर थोडीशी हळद, मसाला, मीठ हे चांगलं एकत्र करून आपण ही जी उकडलेली अंडी आहेत ती फ्राय करून घेणार आहोत। तुम्ही जर अंडा मसाला तयार करत असाल, बनवत असाल तर ही अंडी अशी फ्राय केलेली खूप छान लागतात। एक मिनिट झालेला आहे तर ही अंडी आपण पलटी करणार आहोत। ही अंडी आपण पुन्हा 1 मिनिट झाकून ठेवूया, कारण की तिचा बॅक साइडनी पण ही खूप छान करपूस अशी भाजली गेली पाहिजे। तुम्ही पाहू शकता पाठीमागे पण खूप छान अशी खरपूस भाजून गेलेली आहे। आता ही आपण एका ताटामध्ये काढून घेऊया।
अंडा ग्रेव्ही बनवण्यासाठी आपण एक पसरट टोप घेतलेला आहे. त्याच्यामध्ये आपण 1 ते 1.5 चमचा मोठा तेल टाकलेला आहे. तेल गरम झालं, याच्यामध्ये जिरं, हा आपण बारीक चिरलेला कांदा आहे. हा 3 मोठे कांदे भरून हा बारीक चिरलेला कांदा होता. हा कांदा आपण गोल्डन ब्राऊन होईपर्यंत असं परतून घ्यायचा आहे. मध्ये टाकणार आहोत आलं लसूणची पेस्ट 1 चम्मच, हे पण आपण चांगली कच्चेपणा जाईपर्यंत आपण भाजून घेणार आहोत. कांदा आपला मस्त हा गोल्डन ब्राऊन व्हायला सुरुवात झालेली आहे. यामध्ये टाकणार आहोत आपण मीडियम साईजचे 2 बटाटे. त्यामध्ये टाकलेले आहेत आपण 2 मीडियम साईजचे टोमॅटो. तेही आपण खूप परतून घेणार आहोत चांगले मऊसूत होईपर्यंत. टमाटर सुद्धा हा मोठा मऊसूत झालेला आहे. तेल सुटायलाही सुरुवात झालेली आहे. तर आता आपण याच्यात टाकणार आहोत काहीसे सुके मसाले. अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा धणे जिरे पूड, दोन चम्मच तिखट मसाला, 1 चम्मच गरम मसाला. हे सर्व मसाले आपण तेल सुटेपर्यंत भाजून घेणार आहोत. मसाल्यालाही तेल सुटलेलं आहे. याच्यात आपण टाकणार आहोत आपण वाटण काढून ठेवलं होतं. हे वाटणामध्ये आपण आलं, लसूण, कोथिंबीर असं हे वाटण आहे, हे आपण याच्यामध्ये मिक्स करणार आहोत. तुम्ही बघू शकता वाटण आपलं खूप छान भाजलेलं आहे. वाटणाला तेल सुटत आहे. याच्यामध्ये आपण आता थोडं थोडं पाणी घालणार आहोत.
पुन्हा एकदा आपण हे 5 मिनिटासाठी शिजायला ठेवून देणार आहोत. तुम्हाला हे सुकं करायचं तर तुम्ही सुकं करू शकता, पण आम्हाला ग्रेव्हीमध्ये ठेवायचं आहे त्यामुळे आम्ही हा रस्सा पातळच ठेवलेला आहे, जास्त सुका केलेला नाही आहे. याच्यामध्ये आपलं मीठ टाकायचं राहिलेलं आहे, तर त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकणार आहोत. आपली अंडा कढी ही झालेली आहे, तर आपण आता मस्त सर्व करणार आहोत. छान अशी कोथिंबीर टाकणार आहोत वरती आणि सर्व करणार आहोत. सो आपली तयार आहे अंडा कढी तांदळाच्या भाकरीसह. तर तुम्ही ही डिश नक्की एकदा ट्राय करा आणि कशी वाटली ही मला कमेंट करून नक्कीच सांगा. चला तर मंडळी, आपली रेसिपी रेडी झालेली आहे. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.